लोकसभेमध्ये जे मृत असलेले ज्यांची नावं होती, असे काही मतदार विधानसभेला मात्र त्यांनी मतं दिलेली आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा नंतर त्यांची नावं डिलीट झालेली आहेत. तर हा त्यांचा दावा तुम्हाला पटतोय का आणि याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? निश्चितच असं असेल तर आयोग गंभीरप्रमाणे त्यांची दखल घेतील जर यांनी ती तक्रार दिली असेल तर. आणि BLA म्हणजे बूथ लेव्हल एजंट जे असतात ते तिथे मतदानाच्या तिथे बसतात ना आणि त्याची ओळखही पटवल्या जाते. असा कार्यकर्ता असतो की साधारणतः सगळ्यांना ओळखतो. त्याचं चेकिंग पण केलं जातं. त्याची आयडेंटिटी प्रूफ पण पाहिल्या जाते. आणि ही यंत्रणा निवडणूक आयोग म्हणजे ही सगळी यंत्रणा आपलीच आहे ना. म्हणजे सगळी यंत्रणा ही राज्य सरकारची किंवा कर्मचाऱ्याची यंत्रणा असते. हं. प्रत्येकाला तो मरण पावलेला आहे समजा 90 वर्षाचा मरण पावलेला असेल, 70 वर्षाचा असेल, तर तो आला कसा? त्यावेळेला त्या तिथल्या BLOनी कसं काय इन्क्लूड केलं त्याला? याच्यासाठी BLAनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. आणि खरं जर पाहिलं तर म्हणूनच 15-20 वर्षानंतर इंटेन्सिव्ह सर्व्हे या मतदार यादीचा केला पाहिजे. हं, हं. आणि त्यासाठीच बिहारमध्ये SIR जे आणलं आणि संपूर्ण भारतातच येणार आहे. आता दुसऱ्या टप्प्याचं SIR सुरू झालं. त्या SIRला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. बरोबर आहे. पण तिकडे राहुल गांधी मतदार यादीचा घोळी आहे म्हणतात आणि SIRला बरं. पण विरोधी करतात. अनिलजी पण त्याच्यावर नेमकं एस-आय-आरचं निवडणूक आयोगाने करायचं काय? हां, हां. नाही एस-आय-आरबद्दल नेमकं तर निवडणूक नवीन निर्देश आता आयोगाने करायचं काय? ए म्हणजे जे निवडणुकीच्या मतदानासाठी पात्र आहे त्याचे जे निकष असतील, त्या निकषाप्रमाणे तो मतदानासाठी पात्र असला पाहिजे. हेच निवडणूक आयोगाने सांगितलं. हं, पण यांना घुसवायचे असतात, बांगलादेशी घुसवायचे असतात. यांना बाहेरच्या देशामधून रोहिंग्या आले त्यांनाही मतदान करू द्यायचं असतं. आणि म्हणून आज पश्चिम बंगालमध्येही विरोध होतोय. म्हणजे यांच्याच ममता बॅनर्जी त्याही विरोध करतात आहेत. बिहारमध्ये मोठा विरोध झाला ना. आणि हं. म्हणून SIR सुद्धा प्रामाणिकपणे झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्येही होईल ना.